आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। खामगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या रोषणाईचा फज्जा। काही कार्यालयांवर विद्युत रोषणाई तर प्रशासकीय इमारतींसह 5 कार्यालयात अंधार। नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र रोजनामामध्ये। पाहूया सविस्तर बातमी। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शासकीय सार्वजनिक इमारती तसेच ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे निर्देश दिले जातात। मात्र खामगाव शहरातील काही प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये या निर्देशांची अंमलबजावणी झालेली दिसत नसल्याचे चित्र आहे। शहरातील बांधकाम विभाग, आयकर भवन आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोषणाई करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह व्यक्त केला आहे। मात्र दुसरीकडे प्रशासकीय इमारत, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती आणि नगर परिषद या महत्त्वाच्या शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे। देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना खामगावातील काही महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांवर साधी विद्युत रोषणाईही नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांकडूनच अशी उदासीनता का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। शासकीय निर्देश असूनही संबंधित कार्यालयांमध्ये रोषणाई का करण्यात आली नाही, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळणे अपेक्षित आहे। तसेच या संदर्भात वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात आणि संबंधितांवर काही कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।